जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. तर माझा एवढा ब्लॉग तुम्हाला आवडतं तर खरंच थँक्यू दादा. तर त्या दादाने मला काल DM मध्ये दिला. मी कालच ब्लॉग अपलोड नाही केला, तर ताई तुम्ही ब्लॉग का आज अपलोड केला नाही, मी खूप वेट केला. तर थँक्यू दादा. मी नक्कीच इथून पुढे ब्लॉग अपलोड करेन. आणि एका रीस्टार ह्यांनी पण कमेंट केली की तुम्ही यूट्यूबला अपलोड चालू करा ब्लॉग बनवणं. तर नक्कीच करणार आहे मी, पण थोड्या दिवसात वेळ लागेल थोडंसं, ते पण ट्राय करेल मी दादा. थँक्यू. आणि इकडे आठवड्यातून एकदा तरी आम्ही मुलांसाठी इडली, डोसा, आप्पे वगैरे असं काहीतरी नवीन करतो, उत्तापा वगैरे, म्हणून ते चालू होतं पीठ भिजू घालणं. आणि इकडे ताईंनी मी असं इडलीमध्ये पहिल्यांदाच मेथ्या भिजू घालणं बघत होते, तर ताईंनी ते भिजू घातलं. शिवांशला इकडे 1-1.5 महिना झालं सर्दी आहे. त्याला आम्ही इतके औषधे दिले, आम्ही वैतागलो तर अक्षरशः औषधं देणंच बंद केले, पण तरीही त्याची सर्दी थांबत नाही. म्हणलं शाळेत धुळीनी वगैरे होत असेल, पण शाळेत तर धूळ एवढी नाही आहेच. तर तुम्हाला माहिती असेल कोणतं की नाही का ह्या औषधाने घरच्या आपल्या उपायाने राहते, तर मी नक्कीच करेल. तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला असं असं आहे म्हणून, तर नक्कीच करेल मी. आणि दिवसातून आम्ही एकदा तरी शेतात जातो. शिवांशला घेऊन गेलो आणि तो छान असं माती खेळत होती त्या शेतामध्ये गेलो ट्रॅक्टर. का तर मुलांना असं नाही, नुसतं घरामध्ये कोंडून जमत नाहीये. मग 4 वाजता कपडे मी घड्या घालायला लागले, लगेच त्याला घालायचे असतात. त्याच्या कपड्याच्या घड्या त्यालाच घालायच्या असतात. आणि बघा तो एवढं छान कपड्याच्या घड्या घालतो त्याच्या. काय मग नंतर नुसतं चहा वगैरे घेतला, चहा दूध घेतला. तर असा गेला आजचा आमचा दिवस. चला टाटा, बाय बाय. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.